मी वैशाली देशमुख. सुहाना सफर या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नेहमीपेक्षा काहीतरी हटके अशा रेसिपीज करणं आणि वेगळ्या वाटेने जाणाऱ्या, वेगळं आयुष्य जगणाऱ्या लोकांना भेटून त्यांचे अनुभव ऐकणं हे माझे आवडते प्रांत आहे. त्यासाठीच मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये गुळाच्या पोळीची एक हटके रेसिपी दाखवली होती आणि तुमचा सगळ्यांचा खूप छान प्रतिसाद मला मिळाला. भरभरून तुम्ही कौतुक केलं, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मंडळी, आपण नेहमी बघतो आजूबाजूला की काही जणांचे आयुष्य अगदी सरळ रेषेत जात असतं आणि काही जणांच्या आयुष्यामध्ये नागमोडी वळणं येतात, खाचखळगे येतात, चढ उतार येतात. असं होतं काही वेळेला की लग्न होतं, संसार सुरू होतो. काही जणांचा संसार अगदी 50 वर्ष होतात, 60 वर्ष होतात, अमृत महोत्सव साजरे होतात. आणि दुर्दैवाने काही जणांच्या आयुष्यात असं येऊ शकतं की आपला जोडीदार आयुष्याच्या अर्ध्यावरच आपल्याला सोडून गेला आणि हे एकाकीपण, हे दुःख किंवा हे जे आहे ते खरं तर स्त्री आणि पुरुषाला सारखंच आहे. दोघांना एकसारखंच दुःख होत असणार आहे, याच्यातून दोघांना एकटेपणा जाणवत असेल. पण आपण पूर्वीपासून काय बघत आलो की जर असा प्रसंग आला तर स्त्रीवर जर हा प्रसंग आला तर ती त्या समजा आणि तिच्या पदरात जर मुलं असतील तर ती दुसऱ्या लग्नाचा विचार सुद्धा करत नाही. एकटीच्या जोरावर ती चिवटपणे संघर्ष करते, लढा देते, मुलांना वाढवते, आर्थिक आणि मानसिक दोन्ही आघाड्यांवर लढते. आणि पुरुषांचा त्या मनाने दुसऱ्या लग्नाचा निर्णय हा लवकर होऊ शकतो आणि आपण ते मान्य पण केलेलं आहे की खरंच आहे, स्त्री चिवट असते, ती करू शकते, ती एकटी वाढवू शकते मुलांना, पुरुष नाही एकटा राहू शकत, हे असं आपण अगदी मान्य केलेलं आहे समाजाने. पण मला माझ्या डोक्यात बरेचसा विचार येतो की खरंच स्त्री जेव्हा एकटी सांभाळत असेल, सगळं समर्थपणे करत असेल, पण कधीतरी तिला वाटत नसेल का की आपल्याला सुद्धा आपला हक्काचा माणूस हवं, आपलं सुख दुःख शेअर करण्यासाठी कोणीतरी हवंय आपल्याला? कधीच वाटत नसेल का तिला? 100% वाटत असणार. पण मग असं काय आहे की ज्याच्यामुळे दुसऱ्या लग्नाचा विचार एका स्त्रीसाठी खूप अवघड असतो? म्हणजे तो विचार सुद्धा ती करत नाही, निर्णय घेणं तर अजून पुढेच राहिलं. आणि त्या मनाने पुरुषांची दुसरी लग्न होतात. अगदीच नाही होत असं नाही, एखादा पुरुष असेल जो एकटा करू शकत असेल, पण मोस्टली आपण बघतो की सहजपणे तो निर्णय घेतला जातो. मग स्त्रीच्या बाबतीत असं काय होतं असं नेहमी विचार करते आणि मला ह्याच विषयावर थोडंसं हितगुज करण्यासाठी मी आज माझी मैत्रीण वीणा गोखलेला आमंत्रित केलेलं आहे. याचं कारण म्हणजे तिने स्वतः हा प्रसंग या प्रसंगातून ती गेलेली आहे. तिचं स्वतःच्या आयुष्यात अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत आणि तिने तो निर्णय शिवधनुष्यासारखा पेलला आहे. त्यामुळे आज मी ठरवलं की तिच्याशी या विषयावर आपण थोडंसं बोलूयात आणि तिचे अनुभव काय आहेत हे आहे. तर सर्वात आधी आपण स्वागत करूयात वीणा गोखले. नमस्कार सगळ्या दर्शकांना, सुहाना सफरच्या सगळ्या दर्शकांना माझा मनपूर्वक नमस्कार. वीणा, तुला म्हणजे तू मुळात ह्या विषयावर बोलायला तयार झालीस किंवा तुला बोलावं असं वाटलं, ह्याच्यातच मला खूप छान वाटलंय. आपण मागच्या ह्याच्या आधी एक इंटरव्ह्यू आपण वीणा गोखलेंचा केलेला आहे, त्याच्यामध्ये देणे समाजाचे ह्या विषयी तिने भरपूर काही गोष्टी सांगितल्या आहेत. तिचा जो हा समाजसेवेशी रिलेटेड असा जो एक उपक्रम आहे त्याविषयी तिने व्यवस्थित सांगितलेला आहे आणि तिच्या आयुष्याची संघर्ष गाथा सुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडीफार ऐकलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल, तो एपिसोड बघितला नसेल तर नक्की बघा. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते. आणि आज आपण पुन्हा तिला आमंत्रित केलेलं आहे, त्यामुळे आता तुझं दुसऱ्यांदा स्वागत आहे. तर तू मागच्या वेळेला जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तू सांगितलं होतंस की थोडंसं आपण मागे जाऊया, तेव्हा तू बोलली होतीस की अगदी वयाच्या 40शी तुझ्यावर हा प्रसंग आला की तुझ्या आयुष्याचा जोडीदार तुला अचानक सोडून गेला. तर त्यावेळेला तुला 2 मुली होत्या आणि जुळ्या छोट्या. तर त्या टप्प्यावर आता आपण जाऊयात की तेव्हा तुझी मनस्थिती काय होती आणि तेव्हा तुझ्यासमोर काय आव्हानं होती आणि तू त्या परिस्थितीला तेव्हा कशी सामोरी गेलीस, इथून आपण सुरू करू. खरं म्हणशील तर दॅट वॉज द टफेस्ट पिरियड इन माय लाईफ.
2008 मध्ये दिलीप गेला आणि त्यानंतरचा जो पिरियड सुरू झाला ना तो सगळ्यात टफ पिरियड होता माझ्या आयुष्यात. याचं कारण पदरामध्ये 2 मुली, त्यातली एक मुलगी मानसिक शारीरिक सक्षम, जिला 50-50 फीट रोज यायच्या, आणि दुसरी सावनी ही अत्यंत हुशार बुद्धिमान. आता बघ, जेव्हा घरातलं करता मनुष्य असा अचानक जातो त्यावेळेला त्या बाईला किती लेव्हलला सक्षम करावं लागणार आहे स्वतःला, हे मला त्याची खूप जाण झाली. आणि खरं म्हणजे तर त्यावेळेला माझ्या डोळ्यापुढे एकच उद्दिष्ट होतं, म्हणजे मी तर म्हणेल एकच पोपटाचा डोळा फक्त मला दिसत होता, ते म्हणजे माझ्या मुलीचं शिक्षण. पूर्वीचा तर शिक्षणाचा प्रश्न नाही, कारण ती शिकणार नाही किंवा ती उठूच शकत नव्हती. किती वर्षाच्या होत्या तेव्हा? 12 वर्षाच्या. 12 वर्षाच्या. त्यामुळे ती अशी मुलगी. आणि हिची जी आहे सावनीची, ही शाळेमध्ये होती ना, म्हणजे तसा खूप काही त्यावेळेला शिक्षणाला खर्च होता असं नाही, पण तरी सुद्धा पुढे जाऊन या मुलीचं शिक्षण एकटीने करायचं आहे याचं खूप प्रेशर माझ्यावरती होतं. आणि कसं आहे ना की सावनी अत्यंत हुशार आहे, अत्यंत बुद्धिमान आहे, तर मग तिला जे शिकायचं आहे ते शिकण्यासाठी मी कुठेतरी कमी पडली असं होतं नाही ना. म्हणजे पैशाच्या दृष्टीने मी कमी पडली म्हणून तिला शिकता नाही आलं, असं झालं असतं ना तर मी मला स्वतःला कधी माफ नसतं लक्षात. त्यामुळे मी म्हणलं ना पोपटाचा एकच, मला माझ्या मुलीचं आयुष्य उभं करायचंय, तिच्या शिक्षणासाठी कुठेही कमी नाही करायचं. तर हा खूप अवघड काळ होता, कारण कसं आहे ना की दिलीप गेला त्याच्या 15व्या दिवशी देणे समाजाचे होते. देणे समाजाचे करण्यासाठीचं बळ मला मिळालं, त्याच्याबद्दल मी आधी बोललेली आहे. पण माझा जो व्यवसाय आहे गिरीसागर टूर्स, हा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस मात्र माझ्यामध्ये अजिबात नव्हतं. म्हणजे तेव्हा तो केलेला नव्हता सुरू व्यवसाय? आधीपासूनच होता व्यवसाय 96 सालापासून. गेल्यानंतर तो त्या व्यवसायामध्ये खरं नव्हता, व्यवसायाची रुजवात त्यांनीच करून दिलेली, पण तो नोकरी करत होता, चांगल्या पोझिशनला होता, पण त्याचं बॅकिंग होतं भरपूर. आणि जेव्हा तो नाहीये म्हटल्यावरती पुढे जाण्याचं धाडस काही माझ्यात नव्हतं. सो कितीतरी काळ मी झगडले आणि स्वतःचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचं बळ मला जवळपास 1 वर्षानंतर आलं. तुला 1 वर्ष सावरायला लागला त्या म्हणजे. आणि मी ट्रिप घेऊन जाईन ह्याचा कॉन्फिडन्सच नव्हता. माझा इतका कॉन्फिडन्स गेला होता की रस्ता क्रॉस करताना आई जर शेजारी असेल तर असे घट्ट बळ उठायचे तिच्या हातावर. इतका कॉन्फिडन्स जातोच म्हणजे तुमचा, पण आता काही इलाज नाही. तर तसं खूप झालं होतं, सगळ्या दृष्टीने पडझड झाली होती. असं असताना नातेवाईकांचे अनेक कंगोरे आपल्याला बघायला मिळतात, तसे मलाही बघायला मिळाले. खूप चांगली लोक जवळ आली, कधी कधी परिस्थितीचा गैरफायदा घेणारी सुद्धा लोक तुम्हाला जवळीक साधू पाहतात, असं सुद्धा अनेक वेळेला झालंय. आणि सुदैवाने या सगळ्या गोष्टी जरी सावनी लहान असेल तरी मी तिच्याबरोबर ती सगळ्या शेअर केल्या. तर अशा पद्धतीने तो झगडा त्या दिवसांमध्ये चालू होता, स्वतःला सावरणं, मुलींसाठी जगणं, हे सगळं आर्थिक, हे सगळं चालू होतं. मग या सगळ्या पिरियड्स मध्ये तुला कधी असं एकाकी वाटत असणार ना, कधीतरी म्हणजे वाटतच असणार आहे, पण असं वाटायचं का की आपल्याला याच्यासाठी कोणाची सोबत हवी होती किंवा काय, असा पुढचा विचार तू कधी केला होतास का? अजिबात नाही, नव्हताच करायचा मला. कारण ह्या 2 मुली सांभाळताच मला नाकीनव येत होतं. आणि मला ठरवलं होतं की मी सक्षमपणे उभी राहणार, मी तेव्हाच ठरवलं होतं. तर हे करत असताना आणखीन कुठली जबाबदारी डोक्यावर घेण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. म्हणजे आता जो मी विषय मांडला आहे त्याचं हेच एक मुख्य कारण आहे की स्त्रीला जरी जोडीदार हवा असला तरी तिला त्या आजूबाजूने येणाऱ्या त्याची जी जबाबदारी असते किंवा तुमच्याकडे एक सून म्हणून परत बघितलं जाणार अख्ख्या, तर ते तुला थोडस हे वाटत होतं, आव्हान वाटत होतं. हे तर जबाबदारी पडणार हे माहिती होतं जर केलं असतं तर. दुसरं म्हणजे झालेल्या आघातातनं बाहेर पडण्यासाठी काही काळ तर जावा लागतो ना, असं होत नाही. चला झालंय आता, ओके 1 वर्ष झाला आता मी ठीक आहे, आता मी दुसऱ्या, असं नाहीये, लॉंग प्रोसेस. तर त्यामुळे मनामध्ये दुसरं लग्न करण्याचा विचार कधीच मला शिकला नाही, खरंच सांगते. कारण पुन्हा तेच पोपटाचा डोळाच दिसत होता, कारण माझ्या मुलीला पुढं करायचंय, उभं करायचंय, तिचं शिक्षण करायचंय, हे जेव्हा महत्वाचं आहे त्यावेळेला बाजूच्या तुझ्या प्रायोरिटीज बाजूलाच पडल्या ना. आणि दुसरं पुढे जाऊन काही काळाने 3-4 वर्षांनी जरी मनात विचार आला तरी असं सारखं वाटायचं की कोण निखळपणाने मला स्वीकारेल,
बरोबर. एकतर एक मुलगी अशी आहे, या मुलीसकट मला कोण स्वीकारणार, एक गोष्ट. दुसरं असं की सावनीला उभं करायचंय ही जी जबाबदारी आहे, आणि मला दिसत होतं की तिचं लखलखीत असणार आहे पुढचं ते काय म्हणूया तिचं करिअर आयुष्य. तर मी जर माझा सगळा पैसा माझ्या मुलीच्यासाठी ठेवणार आहे आणि माझ्या मुलीवरती फोकस आहे, असं असताना मला तो फोकस डायव्हर्ट करायचा. बरं, येणाऱ्या व्यक्तीला सगळं मान्य असलं पाहिजे ना. हो बरोबर. तो जर उद्या म्हणाला हे सगळं सोड आणि माझ्या घरी राहायला येईल, हे मला जमणार आहे का? माझ्या मुलीला नाही सोडणार मी कधीच. म्हणजे अशी इकडे आणि तिकडे वीर अशी परिस्थिती स्त्रीची राहायला असते की तिला तिचं मन मारून किंवा तिच्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवून तिला जे तिच्या समोर आता तिच्या जवळचं जे आहे ना, समोर कर्तव्य आहे ना, ते कर्तव्य आणि प्रेमाने करण्याचं कर्तव्य. बरोबर, कर्तव्य आहे म्हणून मी कर्तव्य असं नाहीये, म्हणजे तन मन धन. म्हणजे दुसऱ्या लग्नांना समजा तुम्हाला काही सपोर्ट मिळणार आहे अशी जर समजा खात्री वाटली तर ते करू शकतो, पण ती खात्री वाटण्यापेक्षा भीती जास्त वाटते. भीती म्हणण्यापेक्षा कसं आहे ना, आहे ही परिस्थिती स्वीकारणारं कोणीतरी पाहिजे. बरोबर आहे परिस्थिती, त्या परिस्थितीतनं माझ्यासमोर असलेली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी ह्याच्या सकट स्वीकारणारा. मला खूप भीती वाटायची, कारण काय होतं साधारणपणाने 1-1.5 वर्ष झाल्यानंतर माझ्या आई बाबा माझ्या खूप मागे. मी तेच विचारणार होते की आजूबाजूचे आपले जवळची व्यक्ती असते ते म्हणतात की अगं विचार मुली आहे, म्हणजे आई बाबा तर माझ्या ते तर फार इथपर्यंत आलं की आपण कुठेतरी नाव नोंदवू तुझं आता. तुम्ही म्हटलं नाही, हे असलं काही करायचं नाही, मुळात मला करायचंच नाही. इथपर्यंत मी ठामच होते, कारण सुरुवातीचा पिरियडच बेकार होता. मनाची तयारीच झाली नव्हती पहिल्या आघातातनं बाहेर येऊन दुसरं काही स्वीकारावं नव्हतंच. सो ते मनामध्ये नव्हतं, पण सतत ते गुणगा लावलेला असायचं माझ्या मागे की तू बघ तू बघ तू बघ. मग काय झालं, 2 वर्षानंतर दिलीप गेल्यानंतर पूर्वी गेली. पूर्वी गेल्यानंतर मग माझ्याकडे असं खूप अडकणं मला झालं नाही घरामध्ये. बरोबर. मग त्याच्यानंतर माझ्या इंटरनॅशनल टूर्स मी चालू केल्या की मला पैसा मिळणार होता. कारण त्यामुळे पैसा महत्वाचा होताच. याच्या मी नुसत्या स्वरांबरोबर विहार ही संकल्पना असलेल्या सहली करायचे. त्याच्यातनं काही मला फार पैसे मिळत नव्हते, मिळत नाहीत आजही. त्याच्यासाठी परदेश सहली हा एकमेव पर्याय माझ्या. आणि मग पूर्वी असेपर्यंत मी परदेशामध्ये जाऊ शकत नव्हते, इतके दिवस कुठे तिला स्पेशल. त्यामुळे मग ती गेल्यानंतर थोडं हळूहळू झालं आणि मग परदेश सहलीला मला सुरुवात झाली आणि मग हळूहळू माझं गाडं रुळावरती यायला लागलं. तसं इथून पण आपण थोडे स्टॅबिलाइज व्हायला लागलो. पैसा हातामध्ये खेळत असला की थोडेसे मेंटली पण स्टॅबिलाइज होता. तर तसं कुठेतरी माझं झालं, हळूहळू स्टॅबिलाइज होत गेले. थोडंसं काय म्हणूया एक खंबीरपणा जास्ती येत गेला आणि पुढे काय म्हणूया ह्यांचे पुणके तर चालू होतेच. म्हणजे त्यांना मी कसं कसं थोपवलं होतं की नाही मला करायचं नाही, मला करायचं नाही, इथेच मी ठाम होते. याचं कारणच महत्वाचं असं होतं की एकतर आहे हा सेटअप, देणे समाजाचे हा उपक्रम, माझा व्यवसाय, माझं घर राहतं आणि माझी मुलगी. बरोबर. काय माहिती कोणाचा कशावर डोळा असेल. बरोबर. हो, ही खूप मनामध्ये भीती होती. हो, फसवलं जाण्याची अनेक अशा घटना मी ऐकलेल्या आहेत, थांबलेल्या आहेत स्वतः. खूप जणांचे अनुभव असे ऐकलेले आहेत. दुसऱ्या लग्नात मुलगी होरपळलेल्या पण, म्हणजे आगीतून निघून व्हायला नको. अक्षरशः म्हणजे त्या मुलीशी लग्न केल्यानंतर तिच्या नावावर कर्ज काढली जातात. मुलीला पण त्याची पत्ता लागत नाही. नंतर कळतं की हे सगळं आपल्यावरती. आता हे कसं ती भोगणार आहे, कसं सहन करणार आहे. सो ह्या गोष्टी मला खूपच त्रासदायक आणि मला भीतीच बसली होती मनामध्ये की खरंच नाही. आता चांगली उदाहरणं पण होतीच की असं पण नव्हतं की फक्त असं वाईट घडलेली होतं, नाही चांगली कितीतरी उदाहरणं होती. पण माझी मानसिकता पुढे जायला फार कचलं. अशी किती वर्ष गेली मध्ये एकटीच होतीस आणि 6 वर्ष गेली. 6 वर्ष. 6 वर्षापर्यंत छान चाललं होतं माझं. आणि म्हणजे हा विचार नव्हते मी करत. एक घटना अशी घडली, त्या घटनेने जरा थोडस टर्निंग पॉइंट म्हणूया असं मिळालं माझ्या आयुष्याला. आणि काय झालं 2009 साली साधारण. तर माझ्या आईने आमच्या इथेच त्या सुचित्रा कुलकर्णीला सांगून ठेवलं होतं, बघावं नाही म्हणते पण बघा जरा. आईला काळजी असते आपण आहे आपल्यानंतर मुलीचं काय लहान वय आहे, तिला पण कोणीतरी
तरी आधार हवा असं तिला वाटत असणं खूप मनात होतं. म्हणजे माझ्या आईने तर सुधीर मोघेंना सुद्धा सांगितलं होतं की अहो तुम्हाला ती सगळं तुमचं ऐकते तर तुम्ही जरा तिला सांगा. तर सुधीरजींनी ते त्यांनी मला फार चांगलं ओळखलेलं होतं. ते म्हटले की जोपर्यंत तिच्या मनाची तयारी होती, जोपर्यंत वीणा म्हणत नाही तोपर्यंत तिला आग्रह करायला जाऊ नका. हे जेव्हा त्यांनी समजावलं तेव्हा पुढचे 5-7 महिने त्याला बरे गेले, त्याला शांत होती. पण मग नंतर तिचं पुन्हा चालू झालं. सुचित्रा सांगून ठेवलं होतं आणि सुचित्राताईंच्याच नात्यातल्या एका मुलाकडे असं झालं होतं की त्याची बायको नुकतीच गेली होती, त्याला करायचं. तर मग त्यांनी माझा काहीतरी ईमेल आयडी दिला आणि त्यांनी मला मेल केली की असं असं मला कळलेलं आहे आणि भेटायचंय या कारणासाठी. तर इमिजिएटली मी कळवलं की मला असलं काही करायचं नाही आहे आणि मी पुढे नाही जाऊ शकत असं लगेच सांगितलं. पण त्याच्यावरती त्याचा फोन आला. तो म्हणाला की ठीक आहे तुझा विचार पुढे असू दे पण आपण मित्र म्हणून तर बोलूया. सुरुवात तो ठाण्याला, मी पुण्याला. म्हटलं माझं काय जाते बोलायला, बोलूया आपण फोनवरती. त्यांचं नाव काय? त्याचं नाव आहे नरेंद्र मसवडे. नरेंद्र. तर तो ठाण्याला होता तेव्हा आणि मी पुण्याला. असं बोलायला काय जाते माझं, आम्ही भेटलो नव्हतो तोपर्यंत. बरं तोपर्यंतच्या गप्पा या अशाच मित्रमैत्रिणी गप्पा मला तशाच गप्पा. त्याच्यानंतर एक घटना अशी घडली की माझं नोव्हेंबर डिसेंबरला एक हिस्टेरेक्टॉमी करायला लागली अचानक. आणि त्यावेळेला ऍज अ मित्र म्हणून माझ्याबरोबर ती 3 दिवस राहिला. ही एक दुर्मिळ क्वालिटी आहे त्याच्यामध्ये असं मला वाटतं. तुला तो प्रसंगाचं एक निमित्त झालं असेल पण तुला माणूस म्हणून ती व्यक्ती कशी आहे ते कदाचित त्याच्यातनं लक्षात आलं. हे पण जाणवलं असेल की इथे आपल्याला एक माणूस चांगलं वाटतंय अशा परिस्थितीमध्ये. 18 वर्षाची होती तर तिला सुद्धा हा धक्काच होता की आता आई हॉस्पिटलाइज मध्ये म्हणजे काय झालं तशी लहान त्याची अर्धवट वयात सुद्धा. तर त्यामुळे तिच्यावरती हे सगळं खूप बर्डन आलेलं होतंच. आणि दिवस हा येऊन राहिल्यावर थोडंसं काय म्हणूया की थोडं मला असं वाटलं की अरे बरं आहे कोणतरी आपल्या बरोबर आहे, बरं आहे. ऍटलिस्ट काही लागलं काही पटकन कुठे जायची पाळली डॉक्टरांनी काय सांगितलं तर पटकन आपल्या हाताशी कोणीतरी पुरुष माणूस आहे. तर तिथून हळूहळू इन्क्लिनेशन बदलत गेलं आणि मग पुढे काही काळाने मी हा निर्णय घेतला. आणि मग लग्न करायचं हा निर्णय त्याच्यानंतर बदलत गेलं माझं मत की आता मला असं वाटलं. म्हटलं नेहमी म्हणते मी नरेंद्रला की माझं जे ऑपरेशन आहे ते तुझ्या इतक्या मथ्यावरती पडलेलं आहे की तिथपासून हळूहळू माझं मत बदलत गेलं. मग मला म्हणतं की काय वाईट झालं का तुझं चांगलंच झालं. पण तरी पुढे मी काही काळ घेतला कारण इतके वर्ष तुझं जे नाही होतं ते तसं पटकन झालं म्हणजे त्याच्यात फार वेळ गेला. तरी वर्षभर गेला. 1 वर्ष तेवढं मी 7 वर्षानंतर 7 वर्षानंतर मग 2010 आईला आनंद झाला असेल खूप की फायनली 2010 नाही सॉरी 2014 हो आई खुश आई बाबा दोघेही खुश. फायनली आपल्या लेकीने त्यांना केलं विचार केला. त्यांना खरंच असं वाटत होतं की कुणीतरी हिच्याबरोबर असावं. आधार वगैरे हा शब्द मला मान्यच नाही कारण सोबत असतो एक सोबत असावं एक छान शेअरिंग तिला करता यावं कोणाबरोबर. बरोबर अगदीच एकटी असते कारण सावली तिच्या व्यापामध्ये ती शिकायची सकाळी काय जायची ती रात्री यायची. अशा वेळेला आता तू एक ह्या प्रसंगावर सांगितलंस की त्याच्यातली दुर्मिळ क्वालिटी म्हणजे केअरिंग आणि हे सगळं जे केलं त्याच्या व्यतिरिक्त अजून तू काय गोष्टी बघितल्यास नरेंद्रमध्ये किंवा त्यांनी तुझ्यात काय बघितलं का? दोघांनी एकमेकांना पारखून घेतलं असेल. त्यांनी काय बघितलं अजून तरी मला सांगितलं पण मी मात्र अनेक प्रकारांनी त्याला सोडलं. म्हणजे कसं उदाहरणार्थ तुला काय? अगदी साधी गोष्ट पण मी सांगते. एका ट्रिपला त्याला घेऊन गेले होते म्हणजे माझ्या टूर्स मध्ये. त्यावेळेला माझ्या भावालाही बरोबर घेतलं होतं. गौरी खानिटकर पण घेतलं होतं. मी फक्त ह्याच्यावर नजर ठेवायची हा कसा आहे कारण आम्ही 3 दिवसांची टूर होती. अच्छा हा कसा आहे फक्त कारण अनुभवी आहे ना तो नजर आहे. बरोबर तर अनुभवी नजर आहे. तर तुम्ही दोघांनी मला सांगायचं की त्याच्यावर माझा पुढे निर्णय कदाचित असेल पुढे जायचं का नाही. तर आम्ही इथून निघालो पुण्यातनं आणि ब्रेकफास्टचा हॉल्ट आला. याला साधारण 2 तास गेले. तर 2 तासात माझा भाऊ मला म्हणाला होता ताई गो अहेड. आणि गौरीताई तर ग्रीन सिग्नल तेव्हा दिला होता. पण तरी सुद्धा त्यांनी सिग्नल दिला तरी माझं लगेच काही मत पालन केलं नव्हतंच. फक्त एक विचार
विचार तरी करूया इथपर्यंत मी आले होते. आणि मग ज्या वेळेला जायचं पुढे ठरलं त्यावेळेला मात्र माझ्याचकडे मी अनेक अटी त्या विचाराला घातल्या. दोन तुझ्या काहीतरी महत्वाच्या होत्याच ना, तुम्हाला परवा काहीतरी दोन अटी तर महत्वाच्या होत्याच. त्या म्हणजे त्याच्यातलं एक तर की मी पुणे सोडून ठाण्याला येऊच शकत नाही. हो, मुलीचं शिक्षण सुरू होतं, माझं घर इथे आहे, माझं व्यवसाय इथे आहे, ते समाजाचं इथून चालतं. सो कुठल्याही परिस्थितीत मी पुणे सोडून ठाण्याला येणार नाही. मग तो म्हटलं ठीक आहे, माझं पुण्यात घर आहे, मी पुण्याला शिकतो. मग तो पुण्याला शिफ्ट झाला ना. त्याला प्रत्येक माझ्या प्रश्नावरती त्याच्याकडे उत्तर होतं. तू फक्त हो म्हणे. त्याला दुसरं असं मी म्हटलं, जरी तू पुण्यात आलास तरी सुद्धा मी तुझ्या घरी काही राहायला नाही होऊ शकणार. अच्छा, म्हणजे हे सगळं सोडून जसं आपण 25-26 वर्षी लग्न होतं आपलं आणि मग आपण आपलं आईचं घर सोडतो, बाबांचं घर सोडतो आणि आपल्या घरी आपला संसार, आपलं विश्व उभं करतो. तसं इथे घडणार नव्हतं. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जो खरा दुसऱ्या लग्नाच्या वेळेला स्त्रीच्या बाबतीत जो अडचण होऊ शकतो त्याच्यावर तुम्ही हा खूप छान मार्ग काढलेला असतो. आणि कसं असतं की तुमचं विश्व तुम्ही उभं केलेलं नाही, ते सगळं सोडून आता वयाच्या 47-48 वर्षी तुम्ही दुसऱ्या घरी जायचं आणि हे नाही होणार. आणि तुझी मुलगी आहे, त्यांना पण मुलगी, तर ते सगळं आपण असं फिल्मी खूप बघतो की लगेच सगळे छान एकत्र झाले, मस्त एकमेकांना मिठी मारली, छान मला तेच वाटतं. प्रत्यक्ष आयुष्यात इतकं सोपं नसतं, त्याच्याने जास्त एकदम कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात, काही नाती बिघडू शकतात, असं पण होऊ शकतं. ते बिघडवायचे नाही त्याच्यावरती. बरोबर. कसं असतं, मुलींनी जरी किंवा आपल्या मुलांनी जरी पहिल्यांदा हो कर असं म्हटलं तरी जेव्हा ते समोर येतं बरोबर ते स्वीकारणं अवघड आहे. त्यांना सोपं नाही. आई आता डिवाइड होणार आहे, शेअर होणार आहे, ते कसं ती मान्य करेल. आणि एखाद्या स्त्रीला ही पण भीती वाटते ना की आपल्या घरात तरुण मुलगी आहे, तिचे खरे वडील असणं वेगळं आणि एक वेगळा पुरुष कायमस्वरूपी घरी राहायला येणं हे सुद्धा एका स्त्रीच्या तर संभवतच नव्हतं. कारण माझं जरी इन्क्लिनेशन बदललं होतं तरी माझं ठाम मत होतं, आय मे बी रॉंग, मला माहिती नाही आता कोणी चुकीचा अर्थ काढून, ज्या व्यक्तीला मुलगा आहे त्या व्यक्तीबरोबर मी विचार सुद्धा करणार. कारण माझ्या पदरात वाढत्या वयातली मुलगी होती. बरोबर. काय आपण इतके अनुभव आहेत, बरोबर, कसा विश्वास ठेवायचा, कोणावर ठेवायचा विश्वास. कितीही तुम्ही पारखलं तरी सुद्धा तुम्हाला शेवटी तरी तुला कुठल्या पद्धतीची म्हणजे रिस्क नको, रिस्क आणि त्याच्यातनं काही अजून वेगळे गोष्टी घडायला नको. आणि म्हणूनच माझी मुलगी माझ्यापासून मला दूर जायला नको, कारण तिला माझ्याशिवाय कोणीच नाही. बरोबर. त्यामुळे ती बाजूला गेली तर मला कदापिही चाललं नसतं. आणि म्हणून मी एक दिवस माझ्या मुलीला 2.5 तास तिच्याशी बोलले. आणि त्या बोलण्यामध्ये एकच गोष्ट मी तिला खात्री पटवून देत होते सातत्यानं, माझ्या आयुष्यातली प्रायोरिटी फक्त तू आहेस. इतर कोणीही माझ्या आयुष्यामध्ये आलं तरी तुझं स्थान ते तिथेच आहे. त्यामुळे तुला जर असं मनातलं वाटत असेल विणा लहान जाईल किंवा आपल्याला एकट्याला असं कधी होणार नाही. मी तुला एकटीला कधीही सोडणार नाही. मी तिच्या मनावरती बिंबायला मला खूप कष्ट आहे. बरोबर. एक तर ती खूप तिच्या मनात म्हणजे असुरक्षित भावना यायला नको, असुरक्षित कधीच नाही. म्हणजे हे तुला मेन तुझं होतं, हा फोकस होता माझा. आणि तू म्हणत होतीस की ती तशी तेवढी हे नाहीये, ती बोलत नाही ना मोकळेपणाने, त्यामुळे तिच्या मनात काय आजही माहिती नाहीये. बरोबर. हळूहळू तिचंही मत बदलतंय दिसतंय, पण ती मोकळेपणाने बोलत नाही. अच्छा, म्हणजे तिचं असं फुल आधी जेव्हा तुझं लग्नाचा विषय तेव्हा ती काही खूप अशी त्याच्यामध्ये हे नव्हती, म्हणजे काय म्हणू त्याला अशी उत्साह किंवा खूप त्याचा विरोध असा नव्हता. तू म्हणली तसं फिल्मी स्टाईल असं म्हणत नसतं. अगं भावविश्व कोलमडतं पोरांचं सगळं. अगदीच होऊ शकतं. बरोबर. कारण पहिला आघात हा आहे की लहानपणी वडील गेल्याचा उभा राहतोय की हा दुसरा आघात, पण आघात होऊ नये याची काळजी मात्र खूप घेतली. आणि जशी मी घेतली ना, माझ्यापेक्षा जास्ती नरेंद्रने घेतली. तिच्या कुठल्याही कृतीचा, बोलण्याचा कुठलाही वेळावाकडा अर्थ त्याने काढला नाही. बरोबर. तो दर वेळेला मला समजावत राहिला, होईल घरी, जाऊ दे, वेळ झाला, नातच बोलायला वेळ दिला. म्हणजे तसंच तिकडेही होतं ना. त्याच्या मुलीकडनं आक्षेप असं काही नव्हतंच. बरोबर. पण अशी कधी जुळली नाही आमची. बरोबर. तर ठीक आहे, मी ते मान्यच केलेलं आहे. कारण ज्या वेळेला वडील गेलेले मी घरात बघते, त्याच्यापेक्षा जेव्हा आई जाते ना, दॅट इज अ बिग लॉस. बरोबर. मुलीची आई जाते तेव्हा बिग लॉस आहे.
आणि त्या फेज मधनं ती बाहेर पडल्यानंतर कदाचित तिचे विचार बदलू शकतील हळूहळू. असं आणि सगळ्यात महत्वाचे ज्या मी म्हटलं ना अटी, त्याच्यातली आम्हीच आमच्यावरती एक अट घालून घेतली की कुणीच कुणाला कुठलं नातं नाही जोडायचं. म्हणजे मी माझ्या मुलीला कधीच सांगितलं नाही हा तुझा बाबा आहे, किंवा त्याच्या मुलीला पण मी कधीच सांगितलं नाही की मी तुझी आई आहे. बरोबर. कुणीच कोणाच्या आईची, आम्ही दोघं एकमेकांचे नवरा बायको आहोत. बरोबर. बाकी तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही नंतर म्हणा, त्यांना काय म्हणावं असं वाटलं तर म्हणा, नाहीतर काय आपापली नावं असतातच. हो बरोबर. त्यामुळे असं काय म्हणूया तो फोर्स कुठल्याच बाबतीत आम्ही केला नाही. तुम्ही कुठल्याही नावाने हाक म्हणा, आपल्याला काही फरक पडत नाही. तसंही माझी मुलगी लहानपणापासून मला वीणाच म्हणते. जरी मी तिची आई आहे तरी वीणा म्हणते, त्याच्यात मला काही वाटत नाही. आता लोक सगळं सगळ्याला. त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं मी लोकांचा विचार फार करत. बरोबर. एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे लोक काय तुम्ही काही केलं तरी बोलतातच, काही केलं तरी बोलतात, काही नाही केलं तरी बोलतात. त्यामुळे लोकांकडे किती लक्ष द्यायचं हे आपण ठरवायचं असतं. नरेंद्रला मगाशी मी तुला म्हटलं अनेक गोष्टी ज्या मी त्याला सांगितल्या की तिकडे राहायला गेला, रोजच्या रोज मी येऊ शकेल असं नाही, कारण इथे जर आता कालचीच गोष्ट माझ्याकडे 11 मीटिंग चालली, मी कसं जाणार त्याच्यात. पण ज्या वेळेला हे काही नसतं तेव्हा नॉर्मल केस मध्ये मी रात्रीची जाते, सकाळचा आम्ही स्वयंपाक वगैरे उरकतो आणि सकाळी 8 मी परत माझ्या ऑफिसमध्ये हजर असते. तर अशा पद्धतीचं जे आमचं काय म्हणूया रुटीन आहे, हे रुटीन त्यांनी मान्य केलेलं आहे. बरोबर. आणि त्याच्याही पेक्षा जास्त मला असं वाटतं त्याचे आई वडील दोघेही म्हातारे 85-90 वर्षाचे. तर त्या दोघांनी पण मला आज सांगायला कधीही असं म्हटलं नाही तू इथे का राहत नाहीयेस, तू रोजच्या रोज का येत नाहीयेस, किंवा तू अमुकच आमच्यासाठी करत नाहीयेस. एकाही प्रकारची तक्रार या दोघांनी आजपर्यंत माझ्याबद्दल मनाचा हा मोठेपणा आहे आणि त्यांनी मुलाच्या सुखाला जास्त महत्व दिलेले आहे की ह्याला ह्या टप्प्यावर एक जोडीदार मिळणं जास्त महत्वाचं आहे. आपल्याला घरामध्ये 24 आता नाही ना, त्या आहेत पण ते माझं इतकं नाही होत. बरोबर. कारण मला माहिती आहे मला जाणार आहे याच्या सगळ्याची जाणीव लग्नाच्या आधी मी नरेंद्रला दिलेली होती. बरोबर. की टिपिकल सुना ज्या घरामधल्या काम करतात किंवा ज्या घराशी अटॅच असतात, ज्या घरामध्ये राहतात, तसं माझ्याकडनं होणार नाही. कारण ऑलरेडी माझं वेगळं आयुष्य घडायला लागलं होतं 40 नंतर. म्हणजे त्यांनी त्या टप्प्यावर तो विचार केलेला बरा असं तुला वाटलं की वेगळी कोणी त्याला असेल तर करू शकतो, म्हणजे असं नको वाटायला. निश्चित. म्हणजे लग्न गरज होती की घरामध्ये एखादी बाई असेल आणि ती सगळं, पण असं होणार नाही. त्याला आधीच सांगितलं होतं. आणि कसं असतं जरी मी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या असणं तरी सुद्धा पण प्रत्यक्षामध्ये आणि त्याच्यावरती त्याने ठाम असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. सो आजपर्यंत तरी त्यांनी मला, आणि तो नाही तर ते कॅटेगरीतलाच नाही, जेन्युइन पर्सन. तेच मी म्हटलं की त्यांच्यात अजून ज्या क्वालिटीज आहेत त्या मला आता हळूहळू कळत आहे की तू ज्या बघितल्यास त्यांच्यामध्ये. कारण कसं आहे ना की जेव्हा एखादी बाई धडाडीनं पुढे जाणारी असते तिला कुठल्याही प्रकारचा अडथळा न करणं किंवा घरातल्या सांसारिक जबाबदाऱ्या त्याच्यावरती न टाकणं याची पुरेपूर जबाबदारी त्यांनी घेतली. मग तुम्ही दोघं एकत्रित असं काय करता, ट्रिपला जाता, सिनेमाला जाता, कसं म्हणजे तुमचं आयुष्य ऍट टाइम्स वी आर टुगेदर, ऍट टाइम्स वी आर सेपरेटेड. हा आमचा फंडा आहे. बरोबर. हा जेव्हा मला जायचं आहे किंवा जेव्हा मला दोघांना बाहेर जायचं तेव्हा मग आम्ही तिसरे कोणाला बरोबर येत नाही. तेच म्हटलं की ते आम्ही दोघंच बाहेर जातो, ट्रिपला जायचं आहे एखाद दिवस आम्ही ट्रिपला जातो. असं तुमच्या अशा आवडीनिवडी कॉमन आहेत का काही थोडा फरक पण आहे? खरं म्हणशील ना तर डिफरन्सेस खूप आहेत. म्हणजे कधी कधी असं होतं ना की तुम्ही आधी ज्याच्यातनं बाहेर आलेला, तुमचं अपब्रिंगिंग झालंय, तुम्ही किंवा आधीचा जोडीदार त्याच्याबरोबर कम्पेअर करायचं नाही. हे तर सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाचं आहे की ही वेगळी व्यक्ती आहे, ही वेगळी व्यक्ती आहे, ही वेगळी मुलगी आहे, ही वेगळी मुलगी आहे. दोघी कम्पॅरेबलच नाहीये. कोणीच कोणाशी कम्पॅरिझन होऊ नाही शकत. बरोबर. तसंच एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीबरोबर कम्पॅरिझन करायची नाही, हे पहिलं इथे उलटी मारली. ती जर नसेल ना तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी करत. पण कधी कधी असं असतं थोडंसं कल्चरल डिफरन्सेस असतात, फायनान्शियल स्टेटस मध्ये फरक असू शकतो, तुमच्या सोशल स्टेटस मध्ये फरक असू शकतो. पण हे इतकं असे जरी डिफरन्सेस असतील तरी सुद्धा वयाच्या ह्या टप्प्यावरती प्रायोरिटी काय आहे हेच मी म्हणणार की कुठे कॉम्प्रोमाइज करायचं आणि कुठल्या गोष्टींना महत्व द्यायचं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे जर समजा तुम्ही दुर्लक्ष केलं तर
ऍज अ व्यक्ती म्हणून ती तुम्हाला जास्ती जवळची वाटेल आणि ती तुम्हाला आणि सहवासाचा तुमचा आनंद हा तुम्हाला मिळणार त्याच्याने. त्यामुळे वयाच्या ह्या टप्प्यावरती प्रायोरिटी कळली पाहिजे. म्हणजे तुमच्या आवडीनिवडी भिन्न असल्या तरी सुद्धा तुम्ही एकमेकांसाठी त्या असलंच काही हरकत नाही, असतात तरी काहीच हरकत नाही. आता मी गाण्यामध्ये शब्दांमध्ये अभिवाचनामध्ये रमणारी आहे, त्याला तितकं नाही येणार त्याचं, पण म्हणून तो येणारच नाही असं नाही. आणि तू काय करतेस ह्याच्याशी मला घेणं देणं असं नाहीये ना. एक श्रोता म्हणून, एक श्रोता म्हणून, एक रसिक म्हणून, पण त्या कलाकृतीचा मनापासून आनंद घेण्याची जी प्रवृत्ती असते ती माझ्यामध्ये ती त्याच्यात नाहीये, कारण त्याला तसं कधी एक्सपिरियन्स मिळालेलं. सो हे हळूहळू मला कळायला लागलं ना. सुरुवातीला मला काय छान आहे, अरे किती फुलं, अरे एखादी ताल ऐकल्यावर मला असं काय सुंदर गायलाय हा, बरोबर असं होत नाही. इथे शांतताच असते. हे मला मुरगून गेला स्वतः, म्हणजे खूप काळ जायला लागला. आज 10 वर्ष झाले आमच्या लग्नाला. हळूहळू मला ते कळायला लागलं. पण पुन्हा मी त्याच ठिकाणी येते की असू दे ना, असं असलं माणूस कसा आहे, बरोबर तेच निर्व्यसनी आहे, माणूस वाईट नाहीये. आज मी तुला परवा पण म्हटलं, जसं तू त्याला फोन केला असता, मी वीणाची मैत्रीण आहे आणि मला अशी अडचण आहे, मला प्लीज काहीतरी मदत करतात, तो हातचं सोडून तुझ्याकडे कोणाच्याही बाबतीत धावून जाणं हा त्याचा स्वभाव आहे. सेवा आणि ह्याचा उपयोग देणे समाजाचे मध्ये तो पुरेपूर करून घेतो. मी तेच विचारणार होते की तुझ्या ह्या उपक्रमांमध्ये सहभाग कसा असतो. अरे तू विचार कर, ज्या उपक्रमामध्ये लिहिलेलं मोठं की हा उपक्रम दिलीपच्या स्मृतीला समर्पित आहे, दिलीपनी त्याचं बीच रोवलेलं आहे, त्याच्यानंतर ते वाढत गेलं हे मान्य आहे, पण ह्याची संकल्पना दिलीपची आहे. त्यामुळे प्रत्येक प्रोग्राम मध्ये दिलीपचं नाव असतं, तिथे त्याचा फोटो ठेवलेला असतो, त्याची मी पूजा करतो, हार वगैरे करतो. हे सतत समोर दिसत असताना हा माणूस तिथे तनामनाने आपलं स्वतःचं ओळखतो आहे. किती दुर्मिळ क्वालिटी आहे, खरंच आहे. हे मला फार त्याचं वैशिष्ट्य वाटतं, वेगळे पण वाटतं की कुठलाही पुरुष जिथे मेल डॉमिनन्स आहे तो पुरुष मान्य आहे नाही करणार, आणि इतक्या मोकळ्या मनाने स्वीकार अगं तो पडेल त्या गोष्टी करतो, त्याला मुळात सांगावंच लागत नाही, अरे इथे इथे अडचणी आहे जरा बघ. आणि टूर्सचा व्यवसाय मला म्हणजे माझं जर का एक सहकारी आहे, तो जर नाही आला माझ्याबरोबर तर तो माझ्याकडे टूर मध्ये, आणि तो इतका छान जेल होतो लोकांमध्ये माणूस. म्हणून मी पुन्हा पुन्हा तिथेच येते की माणूस कसा आहे, बाकी सगळ्या गोष्टी आता बाजूला. तर हे खूप पारखणं. आणि दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट की जी काय काळजी घेते, जसं आम्ही म्हटलं की एकत्र आता तरी राहणं शक्य बरोबर. फायनान्स, सगळे कॉन्फ्लिक्ट जे येतात ते फायनान्स वरती येतात, बरोबर. आर्थिक नियोजन तुम्ही कसं करायला. तर ज्या वेळेला ह्या सगळ्या त्याच्याशी मी बोलते लग्नाच्या आधी, त्यावेळेला त्याला महत्वाचं मी सांगितलं होतं, कुठल्याही बाबतीत मला माझ्या घरासाठी होणारा खर्च आणि माझ्या मुलीवर होणारा खर्च हा तिकडे देता येणार नाही, बरोबर. सो माझं घर, माझी मुलगी आणि माझा सगळा जे आहे हे सगळं मी माझं सांभाळते, बरोबर. तुझं घर, तुझ्या घरातले तुझे व्याप, तुझ्या मुलीचं शिक्षण तू बघायचं. त्यामुळे कुठेही फायनान्स मध्ये आला आम्ही अजूनही तेच करतो. माझ्या घरातल्या माझ्या जबाबदाऱ्या ह्या मी सांभाळते, त्याच्या घरातल्या त्याच्या जबाबदाऱ्या ह्या तो सांभाळतो. आणि आणखी पुढे जाऊन असं मी त्याला तेव्हाच सांगितलंय, म्हणजे अजूनही आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. आता तर सावनीचं लग्न झालं, पण त्याच्या बायकोचे जे काही दागिने असतील किंवा तुझी जी काही प्रॉपर्टी असेल, तुझं जे काही शेत असेल, पुढे जाऊन तुला जर कोणाला द्यायचंय तर त्याचा हाताला फक्त तुझी मुलगी असेल, मी त्याच्यात नसेल. तसंच माझं घर, माझी काय जायदाद तर नाही माझ्याकडे, पण माझे जे काही पैसे असतील, फायनान्स असेल, माझे दागदागिने असतील, हे सगळंच्या सगळं माझ्या मुलीकडेच आहे, हे मान्य. अशा अनेक गोष्टींवरती मी त्याच्याशी बोलते, अनेक गोष्टींमधून त्याला पारखत राहते. म्हणजे ही आधी घेतलेली सावधगिरी आहे, आणि याच्यानंतर पुढे ह्या गोष्टींवरनं काही डिस्प्यूट्स होऊ नये आणि विचारधारण कॉम्प्लिकेशन होऊ नये याच्यासाठी हे करणं खूप आवश्यक. आपल्या आनंदासाठी एकत्र आलो, पण आनंदाने पुढे जाऊयात ना. तिथे कॉन्फ्लिक्ट घेऊन जायचं नाही. रोज उठून म्हणशील मला पोळी भाजी करून घाल, गरम गरम माझ्या मुलीचा अभ्यास काही मला जमणार नाही, बरोबर. मी ऑलरेडी त्याच्यातून खूप पुढे आलेली होती. त्यामुळे हे मला
हे सगळं मग तो स्वतः करतात उत्तम कुक आहे. मग त्याच्यामुळे काही त्यांना टेन्शनच आलं नसेल. तो उत्तम कुक आहे. रोजचा स्वयंपाक अत्यंत निगुतीने करतो. माझ्यापेक्षा छान स्वयंपाक करतो. हाताला उत्तम चव आहे. वेगवेगळे लोणच्यां त्यामुळे तुझी अट काहीच वाटली नसणार आहे. उलट तुला करून घालतो. तू नको मला करून मीच तुला करून घालतो. म्हणलं मग सोपं झालं नाही का. पण म्हणजे हे त्यावेळेला म्हणणं आणि सातत्याने किती वर्ष अंमलात आणणं हे अवघड आहे की नाही. सो मी नेहमी म्हणते की दिस क्रेडिट गोज टू नरेंद्र आणि त्याचे आई बाबांची किंवा त्यांची फॅमिली. त्यांच्या फॅमिलीने खूप छान सपोर्ट केला होता मला. खूपच छान. ते खूप मस्त. म्हणजे मी खूप जास्ती कम्फर्टेबल त्यांच्या लोकांमध्ये पण असते. आता थोडस मागे जाऊन विचारते की जेव्हा तुम्ही या लग्नाचा डिसिजन घेतला तेव्हा आपण काय शेवटी डिसिजन आपलाच असतो. आपल्याला काही कोणी काही म्हटलं तर तसा काही फरक पडत नसतो. पण तरी सुद्धा नातेवाईक किंवा म्हणजे आजूबाजूचे मित्रमैत्रिणी यांच्या काय होत्या प्रतिक्रिया. त्यांना काय वाटत होतं की तू लग्न करावं न करावं किंवा व्यक्ती कसा आहे. अडून अनेक जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने सुचवलं होतं की तू कर म्हणून. म्हणजे सगळ्यांची इच्छा होती कर म्हणून. असं होतं की नको 1 वर्ष तर ते म्हणजे मी म्हटलं तर आहे ते इन्क्लिनेशन व्हायला मला खूप वेळ जायला लागला. बरोबर. त्यांना काहीच प्रश्नच नाही. काय मस्तच होतं सगळं. मग तुम्ही असं मोठं लग्न केलं होतं का काय. रजिस्टर करून रजिस्टर लग्न केलं. संध्याकाळी एक छोटीशी पार्टी ठेवली होती. अच्छा. आणि मला आठवतं त्या पार्टीला पंडितातुल उपाध्ये आमचा बाबा बाबांनी त्या दिवशी नरेंद्रला सांगितलं होतं वीणा खूप रडली तिने खूप सोचलंय. इथून पुढे जर वीणाच्या डोळ्यात पाणी तुझ्यामुळे दिसलं तर मग माझ्याशी करते. म्हटलं बाबा नाहीये ना तू काय मी सांगून ठेवलं होतं मी आहे तुझ्या पाठी. अशा लोकांची साथ मला मिळाली आहे आणि अशा लोक खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळे ते सोपं गेलं पुढे जरा. असं म्हणे खरं म्हणशील तर सोपं असं काही नसतं. ते तुला सोपं करावं लागतं. मी आता हेच बोलणार होते की माझं सुहाना सफर हे जे चॅनलचं नाव आहे ते मला आता परत तुझ्या बाबतीत असं एकदम आठवलं की कुठलं मी नेहमी म्हणते की कुठलाही सफर हा सुहाना कधीच नसतो. तो आपल्याला करावा लागतो. आता सगळ्यांना बघताना वाटतंय की छान झालं हिचं दुसरं लग्न झालं छान सगळं झालं पण त्याच्यासाठी तू कुठल्या कुठल्या दिव्यातनं गेलेली आहेस. आणि ती जी मनाची उलघान असते ना उलघान एकच शब्द आहे त्याला. समोर आल्यापासून स्वीकारेपर्यंत स्वीकारल्यानंतर सुद्धा अनेक वर्ष फक्त उलघालीत घालवली. खरंच सांगते अनेक लेवलवरती तुला स्वतःच्या मनाला अनेक वेळेला समजावं लागतं. अनेक ठिकाणी मुरडे करायला मलाच लागली असं नाही त्यालाही लागली असेल. त्याचा बोलण्याचा स्वभाव नाही माझा बोलण्याचा स्वभाव आहे एवढंच आहे. लागणारच ना. 2 व्यक्ती एकत्र राहतात ज्या वेळेला त्यावेळेला दोघांनाही कुठेतरी मुरडी घालावीच लागते. नाही तर आहे मग मारायला काय असं नकोय ना. त्याच्यासाठी लग्न केलंय का तर तसं नको हवं होतं. त्यामुळे ही जी उलघाल आहे ना ही उलघालीतनं बाहेर पडण्यासाठी प्रत्येक वेळेला स्वतःच्या मनाला समजावणं स्वतःच्या मनाची समजूत घालणं. कारण सगळ्याच्या सगळ्या गोष्टी दुसऱ्याला नाही सांगता येत. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तू म्हणजे किती लोकांबरोबर बोलशील या गोष्टी त्याचा उभाटच होणार आहे फक्त त्याच्यातलं निष्पन्न काही होणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा संयम म्हणजे काही वर्षापूर्वी दुसरं लग्न ही गोष्ट थोडीशी जरा होती अवघड निर्णय घेण्याच्या दृष्टीने किंवा थोडासा टाबू होता. पण मला आता असं वाटतं की आता बरेच आपण उदाहरणं बघतो बघ की वयाच्या 60-70 नंतर सुद्धा लोक दुसरं लग्न किंवा त्यांना एक जोडीदार हवाय तर बऱ्याच वेळा तर लिव्हिंगचा पण एक पर्याय सुचवला जातो. तर तुला काय वाटतं तो पर्याय तुझ्या बाबतीत तू कधी विचार केला होतास का की लग्न करण्यापेक्षा मग आपण असं काहीतरी करूया. एक क्षण वाटलं होतं मला असं पण लगेच जागृत मन मला सांगत होतं माझी मुलगी 18 वर्षाची आहे त्यावेळेला होती. ती जर उद्या 18 वर्ष झाली सक्षम झाली एखाद्या पोराला घेऊन घरात आली आणि म्हणली मी याच्याबरोबर लिव्हिंग मध्ये इथे राहणार आहे तर तुला चालणार आहे का. जेव्हा ऑलरेडी तू लिव्हिंग मध्ये राहतेस बरोबर नाही चालणार ना. जास्त कॉम्प्लिकेटेड झाले असते सगळे खूपच जास्त झाले असते कॉम्प्लिकेटेड. त्यापेक्षा आपण लग्न करायचं बरोबर म्हणजे
म्हणजे लोकांना सांगताना पण मला आणि एक कायदेशीर ते सगळं आणि कायदेशीरच करायचं हे ठरवलं होतं. एक क्षणच फक्त विचारला लिव्हिंगचा, दुसऱ्या क्षणी मी तो काढला की नाही मला करायचं नाही, मला जर जायचं तर मी कायदेशीर करेन आणि आपण कारण माझ्या मुलगी होती तिने असं वेळावाकडं काय आता ती त्यातली नाहीच आहे मला माहिती आहे ती हा असं कधीच असे उद्योग करणार नाही, पण तरी काय माहिती वय वेगळं असतं. मुलगी चांगली आहे हो पण वय वेळाचा तिचा आता तर असं होतं नाही. त्यामुळे राजरोसपणे आम्ही रजिस्टर करतो माझ्या साक्षी त्याच्या आई वडिलांच्या संध्याकाळी तुला आता मागे वळून बघताना कसं वाटतं म्हणजे तुझ्या आयुष्यात एवढी स्थित्यंतर आलेली आहेत की पहिलं लग्न मग मुलीचं एक मुलगी अशी असणार ते मग हा जोडीदार जाणं मग ते एकाकीपण आणि आताच आयुष्य असं तुला कसं वाटतं म्हणजे ह्याच्याकडे बघताना आताच्या आयुष्याशी जर कम्पेअर केलं तर आताच छान वाटतं ना त्या सगळ्या प्रवासापेक्षा? छान आहेच म्हणजे त्या वेळेला ती आयुष्य छानच होती. हा अशी प्रत्येक वेळेस तू हे केलेली आहेस. एक्झॅक्टली जे समोर आलेलं आहे ते स्वीकारायचा माझा धर्मच आहे म्हणजे मी ते मनापासून स्वीकारलेलं आहे. त्यामुळे मी म्हटलं ना की अमुक एक ठिकाणी मला जायचंय असं मी कधी म्हटलेलं नाही. जी काय परिस्थिती चांगला मार्ग काढायचा त्यातल्या चांगलं करूया प्रामाणिक करूया कोणाला फसवूया नको होता याचं कोणाला दुखवूया नको इतपतच माझी. त्यामुळे तुझा आताचा हा प्रवास सुद्धा छान होता माझा आणि आताही तेव्हा जी जी फेज आली त्या फेज मध्ये मी आनंदीच होते. म्हणजे दुःख होतं नाही असं नाही म्हणजे दुःखाचं मी शोधले गेलं कवटाळत नाही बसले मार्ग शोधत बसले प्रत्येकावर आणि तेच महत्वाचं असतं की तुम्ही जर प्रत्येक वेळेला माझ्या नशिबात असाल आणि म्हणूनच मी किती कम नशीब असं नसतं ग. तुझ्या वेळेला बाहेर बघशील ना तेव्हा कळेल अरे बरीच बरी आहेस तू. आपल्याला माहितीच बघितली की आपलं दुःख अगदीच करायचं असतात किरकोळ असं वाटायला लागतं. काही नसतं तुमचं दुःख तुम्ही ग्लॉरिफाय केलेलं तुमचं दुःख असतं असं काही नसतं. प्रत्येकाला परमेश्वराने दुःख दिलेली आहे. जसं दुःख दिलं तसं आनंद पण दिला. माझ्या बाबतीत तेच आहे. मी तुला खरंच सांगते की ज्या ज्या वेळेला माझ्या आयुष्यात दुःखाचे प्रसंग आले त्या प्रत्येक वेळेला त्यांनी पुढे काहीतरी चांगलं वाढून ठेवलं. आत्ताची गोष्ट आहे गावा गेले 30 तारखेला ऑक्टोबरच्या 2 दिवसांनी माझी टूर होती. जसं पूर्वी गेली 2010 मध्ये 23 फेब्रुवारीला आणि 26 फेब्रुवारीला दिल्लीत गेल्यानंतरची माझी पहिली टूर अरेंज केलेली होती. 2 दिवस मध्ये होते. 60 लोकांचे पैसे आलेले होते, बुकिंग झालेलं होतं, कलाकार ठरलेलं तरी मागे जायचं का थांबले असं तर जस्टिफाईड कारण होतं ना मुलगीच गेली म्हणल्यावर. पण त्या परिस्थितीत मी टूर केली ती केली कोणाला कळलं सुद्धा नाही शंका पण आली नाही माझ्या घरात 2 दिवसात. म्हणजे तू दुःखात बाबा गेले त्याच्यानंतर 2 दिवसांनी दिवाळीची टूर होती म्हणजे किती उत्साह आणि उल्हास पण त्या टूर मध्ये कॉम्पेअरिंग पण मला कार्यक्रम दुःखातनं बाहेर पडायसाठी मला प्रयोजन आहे. आणि मग मी हेच बघत गेले ठीक आहे दुःख दिलायचं दिलंयच पण ऍटलिस्ट दुःखातनं बाहेर पडायला काहीतरी प्रयोजन ठेवलंय. दुःखामध्येच अडकून राहतात आणि त्या दुःखातनं बाहेर पडायला त्याला खूप काळ जाणार. माझ्या बाबतीत झालं दिल्लीला तेच ना 15व्या दिवशी देणे समाजाचे होतं कुठे शोध करत बसशील तू उभं राहणं भागच होतं. सुरू झालं त्या दिवशी आजी मी करणार पण म्हणून या सगळ्या कसोट्या मधनं तू अजून स्वतःला घडवत गेलेस असं मला वाटतं. मला असं वाटतं हे प्रत्येक अनुभव असे असतील ते तुम्हाला समजत आणि त्यामुळे इतर बायकांपेक्षा मी वेगळी घडले. त्यामुळे कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना खूप वेगळा व्यापक असतो. कारण इतकं बघलं इतकं नसतं रे जगात एवढं काही उगाच फालतूच्या गोष्टींचा भाव करत बसला तर ते मला पटतच नाही. सकारात्मक दृष्टिकोन तो तुमचा मी अशी नव्हते शाळेत असताना मी थोडी रडवायच होते ना खरंच आहे. पण जसे त्याच्यानंतर हसण्यापेक्षा पुढे जाणं जास्त महत्वाचं आहे. जे आता हल्ली आपण बघतो की थोडासा स्ट्रेस वाढला की डिप्रेशनमध्ये जातात आत्महत्या होतात. त्याच्यापेक्षा हे तुझं एक असं उदाहरण आहे की कितीही संकट आली तरी त्याच्यातून वर कसं आणि कसं आहे ना की ही जी समृद्धता तुम्हाला येते ना त्यामुळेच तुम्हाला एक वेगळा काहीतरी अँगल आयुष्याकडे बघण्याचा येतो.
आणि त्यामुळेच तुम्ही आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी निर्णय घेऊ शकता आणि ते अंमलात आणू शकता. हे जे काही आता आपण दुसऱ्या लग्नाबद्दल बोलतो आहोत त्याच्यामध्ये हे जे ब्रॉड विजन आहे हे विजनच आहे ना सगळं. मी असं रडत बसणारच नाही की अरे चला मला नवऱ्याने केला साडी पण नाही आणली मला अरे केलं नाही बरोबर. या सगळ्या गेल्या क्षुल्लक गोष्टी आणि त्याच्या त्या नाहीच येतात आपल्या फोकस मध्ये त्या नाहीच आहे ना. पण हे नाही ना कळत. हा ते कळलं पाहिजे तुम्हाला. अरे त्याच्यावर इस्टेटीवर ना भांडून बाहेर पडलेलं किती बाहेर. हो ना. किंवा इस्टेटीसाठी लग्न करणार किती बाहेर. आणि त्याच्यामुळे तुम्ही एका चांगल्या व्यक्तीला मुकत असाल एका सोबतीला तुम्ही मुकत असाल चांगल्या नाती तुमची किती चांगली नाती मला मिळाली या एका लग्नामुळे. बरोबर. किती छान आहे सगळी नाती यांच्याकडची. त्यामुळेच मी म्हणते की तुझं कुटुंब अजून विस्तारला तुमचा सगळं. त्यामुळे काहीतरी देव काहीतरी काढतो पण कुठेतरी भरपाई करत असतो. इथून पुढे तुला काय वाटतं आता जसं तू दोघांचं सांगितलं की तू दिवसभर तुझ्या ह्याच्यात कामात असते मग नंतर रात्री जाते नरेंद्रकडे किंवा तुम्ही एकत्र म्हणजे असं 24 तास काही तुम्ही नसता एकत्र या पद्धतीने तू सांगितलं तर पुढे जाऊन तुला असं वाटतंय का की काही वर्षांनी जेव्हा थोडंसं आपण अजून वय वाढेल जेव्हा अजून सोबतीचे तुम्ही कधी एकत्र राहण्याचे चान्सेस तुला वाटतायत का 24 तास किंवा असं असू शकतात. माहिती नाही आता नाही विचार केला. मी म्हणलं ना जसं आयुष्य येतं तसं स्वीकारून पुढे जायचं ठरवलंय. बरोबर. पुढे काय घडणार आहे मला माहित नाही. चांगलं घडणार असेल तर आपण करूया ना ते. पण आत्ता असं काही ठरवलेलं नाही की अमुक एक वयानंतर आपण एकत्र राहूया किंवा नकोच राहूया किंवा असं काही सध्याच्या परिस्थितीत जे आता सुटसुटीत आहे अजून काही जबाबदाऱ्या आहेत त्या होऊ दे ना सगळं मग नंतर बघू ना काय करायचं ते. आम्ही दोघं आयुष्याच्या शेवटापर्यंत आमच्या एकमेकांसाठी असणार आहोत एवढा एकच मला माहिती आहे. राहता कुठे काय याला मला नाही वाटत. खूप छान तुम्ही कनेक्टेड आहात बोललीस हो की नाही. मनाने जोडलं जाणं जास्त कनेक्टेड आहात ना बस तेवढं. खरंच आहे. मला माहिती आहे की मला आज जर का कशाची काही असेल किंवा मला आता वाटलं की आता इथे तो येणार आहे एक्झॅक्टली तसंच आहे की त्याला जर वाटलं आता या गोष्टीसाठी इथे असली पाहिजे बरोबर तर मी जाणार आहे. पण जास्त 24 तास डोक्याला डोके लावून भांडायचं आधी आणि खूप छान वाटलं वीणा. मी तुला खरंच सांगते या विषयावर आज सगळ्यात बोललेली नाही म्हणजे इतक्या खुलेपणाने तर नाहीच नाही पण मला माहित नाही लोकांना माहिती असेल माझा हा निर्णय किंवा नाही पण मला त्याच विषयावर तुला तुझी मतं ऐकायची होती कारण हाच मी जे सुरुवातीला बोलले की एका स्त्रीसाठी हा निर्णय एवढा अवघड का असतो दुसऱ्या लग्नाचा हे मला वाटतं की याच्यातनं मग कसा मार्ग काढून तू आता हे यशस्वीपणे हे शिवधनुष्य पेललंय म्हटलं शिवधनुष्यच आहे. आणि कसं असतं मग साधारण अर्ली स्टेज मध्ये 35च्या आतमध्ये वाढतो त्याच्यावर बरोबर 60-70 नंतर झालं तेही एक वेगळं असतं परत की तेव्हा खरीच अगदी म्हणजे बाकी काही तुमच्याकडे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात किंवा जो मधला वेगळा थोडा क्रुशियल आहे म्हणून माझ्या कित्येक मैत्रिणी अजूनही हा मग त्यांना आता या मुलाखतीतनं तू काहीतरी सांग ना महत्वाचे इन शॉर्ट थोडस सांग की काय म्हणजे त्यांची खरंच इच्छा नसेल तर गोष्ट वेगळी पण जर त्या कुठल्या तरी दडपणाखाली किंवा कुठल्या तरी अशा गोष्टींमुळे जर स्वतःचं मन मारत असतील किंवा त्यांना निर्णय घ्यायला त्या तू म्हणाली कचरतात तर मग त्यांना तू काय सांगशील. म्हणजे तू म्हणालीस ते अगदी योग्य आहे की जर वाटत असेल एखाद्या क्षणी तर आणि तरच हा विचार वाटत नसेल माझी 10 वर्षांचा पण पुढचा विचार करा 10 वर्षानंतर मी राहू शकणार आहे आता तुम्हाला आता मस्त मजा आहे हातपाय हिंडतात थोडासा विचार करा आणि मग निर्णय घ्या. दुसरं असं की जर एखादं काही दृष्टीपत्र आलं एखादी व्यक्ती तर काय बघायचं आवत जाऊ नका लगेच. कसं असतं फसवलं पण इतकी वर्ष कोणी बरोबर नसतं इतकी वर्ष सोबत नसते त्यामुळे एकदम असं झालेलं आहे अनेक मुलींबरोबर आता तर एवढे ऍप्स आहेत आणि डेटिंगचे त्याच्यानंतर खरं खोटं काहीच कळतच नाही तुम्हाला. नाही जरी तुम्ही समोर असला समजा काय म्हणूया सोशल मीडियात पण नाही आले भेटला पण मी इतक्या भावात जातात त्या की अरे बापरे बापरे त्याला सगळीकडनं वाटणं हे मी मुलांना पण सांगितलं बरोबर
त्या बाईला सगळीकडनं तुम्ही पारखून घेत खरंच ती कशी आहे कॅरेक्टर आतापर्यंत ती कशी चालली आतापर्यंत तिची मूल्य काय आहे जीवन मूल्य काय आहे बरोबर जसं मी म्हणेन की कधीच कोणाला नाही थोडंसं गैरफायदा येणार हे जे काही प्रामाणिकपणे आपण जगूया प्रयत्न करूया स्वतः कष्ट करूया दुसऱ्याने केलेल्या कष्टाचं मला खायचं नाहीये बरोबर इतकं साधं सोपं नाही बरोबर तसं बाईला पण तुम्ही पारखा पण पारखा आणि मला काय गोष्टी नाही जमणार आहेत पुढे जाऊन त्या नाही जमणार आहे मला पुढे जाऊन काय गोष्टी जमणार आहेत तिथे मी फ्लेक्झिबिलिटी दाखवू शकणार आहे त्याचं तुम्ही तुम्हाला आधी स्वतःला विचारा ना मग तुम्ही ते दुसऱ्याला सांगू शकाल व्यसनी माणूस असेल तर मी नाहीच म्हणणार आहे त्याला आणि माझं तर ठरलेलं आहे तर तिथे कॉम्प्रोमाइज होऊच शकत नाही राईट मग थोडंसं घेणारा मला चालेल मग ते थोडंसं घेणार आहे थोडंसं व्याख्या काय करायची व्याख्या काय बरोबर तुझं थोडंसं किंवा त्याचं थोडंसं ज्या दृष्टीने असू शकतं बरोबर सो काही बाबतीत मी नाहीच वागणार आहे आणि काही बाबतीत थोडंसं मी फ्लेक्सिबल राहू शकते मग त्यावेळेला मी व्यक्ती म्हणून त्याला प्राधान्य देईल बरोबर असं काही होणार हे चोखायला पाहिजे आलं 2 महिन्यात लगेच स्वीकारलं केलं तुमच्या दृष्टीने पारखा तुमच्या जवळच्यांना त्याला पारखायला सांगा जसं मी केलं आणि हे मी त्याला सांगितलं होतं नंतर सांगितलं आधी नाही बरोबर त्याला मी नंतर सांगितलं की आय रिअली सॉरी तुझ्यासारख्या व्यक्तीवरती असं करायला नको होतं पण मला ते करणं भाग होतं हे सांगितलंय त्याला म्हणजे असं नाहीये की त्याला आत्ताच कळतं त्याला माहिती आहे 2 लोक आपल्यावरती का सोडले की त्याला आत्ता कळतंय बरोबर पण त्याला सांगितलं मी लपवायचं नाहीये काहीच मला त्यांचंही दुसरं लग्नच आहे कारण त्याची बायको पण केली होती नाव नीता ती मोटर निर्माण डिसीजनी आजारी होती 3 वर्ष ती बेडरिडन होती बेडरिडन बाईचं पुरुषांनी सगळं करायचं आणि सोडायचं तरीही पाऊल घसरलेलं नाही इथे मी त्याला मार करतो तर अशा परिस्थिती आज 3 वर्ष बेडरिडन बाई आहे आणि हा माणूस काय त्याला कोण विचारणार आहे मोठा पुरुष आहे त्याला कोण विचारणार आहे बरोबर आहे कॅटेगरीतलंच नाही तिथे अशा अनेक गोष्टी आहेत जिथे प्लस गोष्टी खूप आहेत माझ्यापेक्षा त्याचा भाव चांगला आहे हे कोणी मान्य करेल हा तुझा पण मोठेपणाच आहे ना मनाचा आहे खरंच आहे दुसऱ्याचं म्हणजे गुण आहे ते आहे हा पण एक तुझा गुणच आहे असं मी खरंच चांगलं आहे कोणाला कधी दुखणार कधी सावलीच्या वेळेला तर मला किती वेळा समजावलं असेल तुमचे असे टिपिकल रुसवे फुगवे होतात का आता होतात की होतात पुष्कळ मला त्याच्याशिवाय काही आयुष्य नाही मला कधी कधी ना आता मी समजा तिथे घरी काय स्वयंपाक करत असेल हा सतत तिथे उभा असेल आवड असल्यामुळे मग कधी कधी आज जरा हळदच जास्त पडली आज जरा म्हटलं बघ तुला करायचंय का तू कर मी पण असं मध्ये मध्ये मला काही सांगू किंवा वाटली नसली सरळ लग्नाचा असं लग्नात नाही तुझा शक्यच नाही तेवढं ते झालेलं आहे तसं नाही त्या कॅटेगरीत नाही राहते त्याच्या अजून तरी आणि वादाचे मुद्दे माझ्याकडनं जास्ती असतं की एखादी गोष्ट पाहिली ऐकली छान काही की असं मला असं वाटतं असं फुलून रिस्पॉन्स करायला पाहिजे तो न्यूट्रल असतो अरे फुल अरे असं नाही किती छान करतोय हे किती सुंदर पुस्तक काय सुंदर कविता आहे अशा मी कित्येक कविता दाद देणं जे असतं किंवा तर ते नाही आहे ना आता हे मी केलंय ते असं तो फुलून नाही दाद आणि आता समजा मी कार्यक्रम करून पाहिलं खाली उतरले असं विचारलं आपण विचारल्याशिवाय सांगणार नाही जे तुझे कार्यक्रम बघायला येतात अगदी जेव्हा शक्य असतं येतोच येतो अगदीच नसेल शक्य तर पण असं फार क्वचित घडतं की तो येतो उतरल्या विचारलं काय कसं बोलले का एवढीच रिॲक्शन असतं मला अपेक्षित असतं की त्याच्यामध्ये अजून काय नाचवेट पाहिजे त्याच्यामध्ये मी अजून काय असं बोलली असतीस तर असं चांगलं राहत असतं हे सगळं दिलीपच्या बाबतीत अनालिसिस तेवढं करायचं नसतं मुळात तो असं अनालिटिकल प्रवृत्तीची आणि अशा बाबतीत गोष्टींमध्ये पुढे असं आहे त्याचं आणि तसं ते दिलीप क्रिटिकल होतं हार्डकोर क्रिटिक तशी सावली पण आहे क्रिटिक आहे त्यामुळे सवय झालेली हा की ह्याच्यात काय पाहिजे आणि मला तेच हवं असतं की झालंय ठीक आहे हे ठीक झालं इतपत मला नाही पण ह्याच्या पलीकडे काय असं मला सुधारायचं असेल तर मला ह्याच्यापेक्षा जास्ती काय करायला पाहिजे तर मी ते प्रयत्न करायला तयार आहे ना पण मला ते कळत नाही ना माझं कुठे चुकलं ते
अशा काहीतरी गोष्टी बारीक बारीक, पण मी म्हणते जाऊ दे, असतो स्वभाव. अगदी औरंगजेबापासून ते ठीक आहे बाज ये म्हटलं की येतोय ना बाज. मध्ये कारण मी एका पॉडकास्ट मध्ये हेच ऐकलं होतं की एका नात्याकडनं आपण किती अपेक्षा करायच्या. करेक्ट आहे. काही काही वेगवेगळ्या अपेक्षा आपल्या वेगवेगळ्या पूर्ण होतात ना. मित्रांकडनं आपल्याला ते मिळू शकतं आनंद, किंवा आपली घरात जसं तुझी मुलगी आहे, कोणीही असते, नवऱ्याकडनं तुम्ही त्याला जेवढं आहे तेवढंच अपेक्षा ठेवा. खूप जास्त अपेक्षा करू नका. ते कसं एवढंच आहे ना, खूप त्याच्यातनं तुमचा अपेक्षा बघण्याची शक्यता जास्त असते. आणि माझ्याकडनं सुद्धा असं होत असेल ना, त्याला अपेक्षित रिएक्शन येत नसतील ना, पण त्याच्यातून बोलून दाखवायचा स्वभाव नाहीये आणि माझा बोलून दाखवायचा स्वभाव आहे. छान. म्हणजे तुमचं नातं आता छान असं लोणच्यासारखं मुरलंय आणि छान जरा अजून त्याच्यामध्ये तडका मधनांत बसत असतो. म्हणजे चांगलं आहे. मला खूप छान वाटलं असं तुझ्याशी गप्पा मारलं. मला खूप टेन्शन होतं या विषयावर बोलायचं आधी की बोलू शकते, पण ठीक आहे, ठीक जमलं. हो छान. तू तुझं म्हणजे तू तुझी भूमिका छान मांडलीस. तुला जे काय जोडीदाराकडनं अपेक्षित होतं त्या गोष्टी तुला मिळालेल्या आहेत, आणि जे तुझे बाकी तुला ज्याचं मुलीचं याचं टेन्शन होतं ते पण न करता असा छान एक तुम्ही मार्ग काढलेला आहे. त्याच्यामुळे मला पण खूप छान वाटलं आज. तुम्हालाही आवडला असेल आज एपिसोड तर लाईक करा, शेअर करा. तुमचे अभिप्राय या विषयावर नक्की कळवा कमेंट सेक्शन मध्ये. भेटूयात पुढच्या एपिसोड मध्ये.